आज ओबीसी समाज आणि उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे आहेत. सर, किती जणांना बोलवण्यात आलं ह्या बैठकीमध्ये? कारण की दुसरी बैठक आहे, मुख्यमंत्री स्वतः देखील या ठिकाणी असणार आहे. प्रमुख मागण्या काय असणार आहे? नाही, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 40 नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण आहे. मलाही आमंत्रण या बैठकीचं मिळालेलं आहे. आणि या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे हा जो 2 सप्टेंबरचा GR जो काढलेला आहे ते निजामाचे गॅजेटियरचं भावलं पुढे केलं आणि त्या निमित्तानं जो आहे तो जुलमी GR जो काढलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कारण त्या GRमध्ये नुसत्या ॲफिडेविटवरती सगळ्या नातेसंबंध, सगळे कुळ, वहिवाट, गाववाले हे सगळं त्याच्यामध्ये घेऊन हे मागासवर्गीय आरक्षण जे आहे हा देण्याचा प्रयत्न जो आहे, देण्याची प्रक्रिया जी आहे ती या GRमुळं त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं संपूर्ण मराठा समाज जो आहे तो मराठा समाज कुणबी म्हणून कुणब्यांचे दाखले घेऊन बॅकडोर एंट्री करून ओबीसीच्या आरक्षणात तो आक्रमण करणारच आहे आणि तो करू शकतो आबाबाद. आणि म्हणून हा GR जो आहे हा GR जोपर्यंत मागे घेतला जात नाही आहे तोपर्यंत ओबीसीचं आंदोलन सुरू आहे. 10 तारखेला विदर्भामध्ये मोठा लाखोंचा मेळावा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे. 9 तारखेला मुंबईमध्ये कुणबी समाज जो कोकणातला आहे, जो मुंबईमध्ये चाकरमाने म्हणून जो आहे तो कुणबी समाज लाखोंच्या संख्येने उतरणार आहे. कारण कुणबी सांगणार आहेत की हे मराठा म्हणजे आम्ही नाही, आमची तर जे रोटीबेटी होत नाही आहेत. जे मागासवर्गीय पण जे कुणब्यांनी भोगलेलं आहे ते यांनी भोगलेलं नाही आहे. हे फक्त कुठं कागद मिळवायची प्रक्रिया करून ते कुणब्यात घुसणार आहेत. आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं कुणबी बांधवसुद्धा सगळ्या कुणबी संघटना या मुंबईमध्ये 9 तारखेला आपल्याला थडकल्या दिसतील. आणि त्याच्यानंतर मग तरीसुद्धा सरकारने जर समजा या बाबतीत हा GR मागे नाही घेतला तर मग मात्र पुढचा मुंबईचा महामेळावा जो आहे, महामोर्चा मुंबईचा, तो सगळ्या नेत्या सगळे संघटनेमुळे आम्ही करू. आणि शासनाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा GR मागे होत नाही तो पण आमचं आंदोलन सुरू होणार आहे. जिल्हावार आमचे महाएल्गार मेळावेसुद्धा जे पावसामुळे आता स्थगित आहेत. पावसाळ्यानंतर बहुतेक दिवाळीनंतर सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येनं महाएल्गार मेळावे जे आहेत सगळे नेते म्हणून आम्ही पुन्हा एकदा करू. आणि शासनाला हा GR मागे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. रस्त्यावरची लढाई सुरू आहे, न्यायालयीन लढाईसुद्धा आमची सुरूच आहे. आणि सगळ्या याचिका आमच्या दाखल झालेल्या आहेत. त्याची सुनावणीसुद्धा आता थोड्या दिवसात त्याची सुनावणी सुरू होईल. त्याची पण एकीकडे बोललं जातं की ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. असं फक्त तायवाड्यांनाच वाटतं की ओबीसीवरती अन्याय होत नाही. बाकी सगळं अख्ख्या लाखो जनसमुदायाला वाटतं की हा जो GR काढला आहे हा अन्यायकारक आहे. पण आता काही जणांना नाही वाटत तसं. पण ते आज बैठकीला येणार की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी येऊ पण नाही असं मला वाटतं आहे. कारण आता आजची जी बैठक आहे ते ओबीसीच्या प्रलंबित मागण्याविषयी आमची मागणी आहे की GR रद्द करा. त्याचप्रमाणे जो निधीचा जो हे केलेला आहे त्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये 25,000 कोटीच्या योजना मराठा समाजासाठी दिल्या आहेत. आणि ओबीसी समाजाला गेल्या 30 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये फक्त 2,500 कोटी दिलेले आहेत. म्हणजे हा जो दुजाभाव केलेला आहे सरकारने आणि विशेषतः ह्या 3 वर्षामध्ये झालेला आहे याचा जाब आणण्यात विचार नव्हता. आणि कुठल्याही परिस्थितीत तो 25,000 कोटीचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढण्यासाठी ओबीसीच्या सुद्धा ज्या योजना आहेत त्यांना 25,000 कोटी दिले पाहिजेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत, आमचे शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, सगळे प्रलंबित आहेत. त्यामुळं मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवणार आणि ओबीसी सगळे प्रश्न तसेच म्हणजे पिढ्यानपिढ्या तसेच ठेवणार, हे आम्ही चालू देणार नाही. ह्याचा जाबसुद्धा आजच्या बैठकीत आम्ही सरकारला विचारणार आहोत. आणि त्यामुळे नोकरांचा अनुशेष आमचा जो आहे तो 2.5 लाख ओबीसीच्या नोकऱ्यांचा अनुशेष आहे, तो कधी भरणार आहे सरकार? आणि म्हणून त्याचासुद्धा जाब आजच्या बैठकीत आम्ही विचारणार आहेत. ह्या 3-4 प्रमुख मागण्या ज्या आहेत आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्याचं फेलोशिप जे आहे तो जॉईनिंग डेटपासून आणि आमची 3 वर्षानंतर का बाबा ती आवडतीची आहेत आणि ही काय सवतीची आहेत का ओबीसीची मुलं? आणि म्हणून असा अन्याय जो आहे, कारण या सगळ्या मंत्रिमंडळानं शपथ खाल्ली आहे की आम्ही दुजाभाव करणार नाही, सगळ्यांना समतेची वागणूक देऊ, सगळ्यांना ममत्वाची वागणूक देऊ, आम्ही घटना जी आहे घटना आम्ही उराशी बाळगून आम्ही कार्य करू. हे काय चाललं आहे? हा GR स्पष्टपणे या घटनेचे 3 तेरा वाजवणार आहे. घटनेमध्ये जो आरक्षणाचा जो मागासवर्गीय आरक्षणाचा जो मार्ग दिलेला आहे त्याचा सत्यानाश केला ह्या GRने. आणि म्हणून या घटनेचं सुद्धा हा GR म्हणजे इट्स अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि म्हणून आमचा विरोध आहे ह्याला. आणि कुठल्याही आजच्या बैठकीमध्ये जर समाधान नाही झालं हा GR मागे घेणं किंवा आमच्या ह्या 2-3 मागण्या ज्या आहेत तर आमचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते आमचं सुरू राहील. न्यायालयीन लढाई त्याचप्रमाणे रस्त्यावरची लढाईसुद्धा जी आहे ते आम्ही केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण आपलेच काही सहकारी आहेत, लक्ष्मण हाके, त्यांना देखील निमंत्रण दिलं नाही. कारण त्यांनी देखील सांगितलं की शासनाकडून कोणत्या प्रकारचं निमंत्रण मला देण्यात आलं नाही प्रोटोकॉलच्या नुसार.
हे बघ कसं आहे की हे अशा प्रकारची बैठक जी आहे ती ओबीसी मंत्रालयाकडून ॲक्च्युअली मॅनेज केली गेली. पण ओबीसी मंत्रालयाला माहिती आहे कोण नेते आहेत, कोण आहेत, कुणाचा पत्ता काय, फोन काय. आता हे कसं हे सगळं मिसमॅनेज झालेलं आहे. बहुतेक बऱ्याच लोकांना निरोप गेलेले पण नसावेत, त्यामुळे हाकेंना सुद्धा निरोप गेला नसावा म्हणून हाके. कारण आता मगाशी हाकेंची मी ऐकली मुलाखत, त्यामुळे मी आता पुण्यात आहे, मला निरोपच मिळालेला नाही. कुठल्या तर माजी मंत्र्याचा फोन त्यांना येतो की अशी बैठक आहे काय. त्यामुळे हे सरकार दरबारातला हा जो आहे हा सगळा गोंधळ आहे सगळा. विजय वडेट्टीवार देखील ह्या बैठकीत उपस्थित राहणार आहे, कारण की ते देखील आता त्या ठिकाणी पोहोचलेत. हो, विजय वडेट्टीवार या ठिकाणी आहेत, भुजबळ साहेबसुद्धा आहेत आणि बरेचसे नेते जे आहेत ना, मंगेश ससाणेसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत, मृणाल ढोले पाटील येणार आहेत, अनेक नेते त्या ठिकाणी येणार आहेत. आणि आज सरकारला जे आज ॲक्च्युली सरकारची कसोटीच आहे. सरकार कसं आम्हाला काय उत्तर देतं आहे हे सरकारची आज परीक्षा आहे खरं बघायला तर. कारण एकीकडं अन्याय झालेला आहे हे नक्की आहे काय. आणि नोकऱ्यांच्या मध्ये तुम्ही जर हॉस्टेल बघितलं, तुम्ही महाज्योती आणि सारथी ह्याचं बघितलं तर एकीकडं सारथीसाठी टोलेजंग ऑफिसेस, अगदी दुबई स्टाईल ऑफिसेस त्यांना दिले. आमची टेबल स्पेस आता कोल्हापूरमध्ये आज जवळपास 130 कोटीची इमारत चालू आहे सारथीसाठी, म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि इकडं ओबीसीसाठी काय तर एक टेबल स्पेस आहे आणि एक महिला एक तिथं हे आहे, फक्त अटेंडंट आहे. म्हणजे काय अशा प्रकारचा अन्याय ओबीसी तर का चालू आहे मला कळत नाही. वास्तव हे सरकार तसं म्हणलं गेलं तर हे सरकार ओबीसीचं आहे. 16 मंत्री याच्यामध्ये ओबीसीचे आहेत, पण मागे मी म्हणलं तसं सगळं गाव मामाचं आहे पण एक आम्हाला नाही, असं परिस्थिती आमची झालेली आहे. त्यामुळे ह्याचा जाब जो आहे तो आजच्या बैठकीत आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतात 30 मार्चला 1984 साली धनगर आणि वंजारी समाजाला उपवर्ग जो आरक्षण देण्यात आला तो GR देखील आम्ही रद्द करू जर आमच्यावर अन्याय झाला तर. हे पहा, धनगर, वंजारी, बाकी सगळं ओबीसी जे आहे ते मंडल कमिशनच्या अहवालानुसार सगळ्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे. त्या ओबीसीमधले जे भटके समाज आहेत त्याच्यामध्ये भटके, विमुक्त, धनगर आणि वंजारी यांच्यासाठी स्पेशल कॅटेगरी किंवा नवकडे दिलं आणि त्यांना स्पेशल आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये दिलं आणि ते ओबीसीमधलं मागासवर्गीयातलंच दिलेलं आहे. मागासवर्गीयाचे निकष ते पूर्ण करतात म्हणून दिलेलं आहे. पण आता म्हणून ते आरक्षण जे आहे ते बेकायदेशीर ठरू शकत नाही. त्यामुळं जरांगेने कितीही त्याच्यामध्ये आव्हान दिलं ते म्हणजे की मी मंडल कमिशनच्या GRला आव्हान देणार आहे. आता कशाला आव्हान देणार मला कल्पना नाही, पण एकंदर त्यांचं नॉलेज जे आहे ते त्यांच्या शिक्षणाप्रमाणे तेवढंच त्यांचं नॉलेज असू शकेल. पण एकंदरीत हे जे सांगतात की मंडल कमिशनला आम्ही आव्हान देणं, धनगर आरक्षणाला आव्हान देणार, वंजारीच्या आरक्षणाला देणार, भटकांच्या देणार, हे सगळं जे आहे हे न्यायालयात त्यांना गेल्यानंतर त्यांना कळेल की हे आरक्षण जे आहे धनगरांचं, वंजारांचं, हे बाकी ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि कमिशननं रिकमेंडेशन करून कायदा पास होऊन हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. ते असं देखील म्हणतात ते जर आरक्षणाविरोधात छगन भुजबळ यांच्या मागे जो कोणी नेता जाईल त्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पाडू, असं देखील इशारा त्यांनी दिला आहे. निवडणुकीमध्ये कोण कुणाला पाडणार हे कळलंच. मागच्या वेळी ते म्हणले की आम्ही ह्याला पाडू, त्याला पाडू, आम्ही इतके उभा करू, तितके उभा करू. काय लिस्ट डिक्लेअर झाली, काय झालं शेवटी एकही आमदार त्यांना उभा करता आला नाही. फॅक्ट आहे काय. आता पुढच्या निवडणूक बघू ना, दूध का दूध पाणी घे. आता जिल्हा परिषद निवडणूक आहे. आता बोगस कुटुंबाचे दाखले घेऊन जे समोर येतील त्यांना ओबीसी त्यांची हालत ओबीसी काय करणार आहे ते आता कळेलच ना. शेवटी जो मूळ ओबीसी आहे त्यालाच मतदान करायचा निर्णय जो आहे तो आमचा झालेला आहे. बोगस कुटुंबी दाखल्याचे घेऊन जर कुठे आला तर त्याला एकही ओबीसी जो आहे महाराष्ट्रातला त्याला मतदान करणार नाही. हे होते आपल्यासोबत ओबीसीचे नेते आणि त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आजच्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य नाही झाल्या तर पुढे देखील आमचं आंदोलन असंच सुरू राहणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कॅमेरा रोशन गायकवाडसह मयुर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.